जेव्हा कधी असं होतं की आपल्याला समजत नाही की काय करावं, आपण एकदम एकटे पडून जातो आणि आपल्याला समजतच नाही की आता समोर काय. शांतपणे काहीच नाही करायचं, स्वतःसोबत राहायचं, एका शांत जागेवर जायचं, स्वतःसोबत बसायचं, विचार करायचा असा विचार करायचा नाही तर गोष्टी फक्त ऑब्झर्व करायच्या. जशा मी काय करतो, माझ्या रूमच्या टेरेसवर जातो, तिथे चेअरवर बसतो आणि फक्त पक्षी उडताना पाहतो किंवा आभाळाकडे लक्ष देत असतो. असं जवळपास मी अर्धा तास करतो. याने काय होते, आपलं मन एक तर शांत होते, एकाग्र होते, विचार अनेकदा येत जाते, पण मग आपल्याला लक्षात येते का अरे हे विचार काहीच कामाचे नाही, यांना जर आपण ट्रीट केलं, याच्यावर विचार केला तर अजून जास्त ओव्हर थिंकिंग वाढायलाच. तर यामुळे काय होते, आपल्याला जेव्हा लक्षात येते की हे विचार काही गरजेचेच नाही आणि हे काही इम्पॉर्टंटच नाही, आपण काय करतो ते सोडूनच देतो कम्प्लिटली, त्याच्याकडे लक्षात देणं सोडून देतो आणि आपल्याला रिअलाईज होते का ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन काही फायदाच नाही. मग आपण काय करतो, आपण ऑब्झर्व करणं सुरू करतो आपल्या आजूबाजूच्या गोष्टी. त्याच्यात मग आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी दिसणं चालू होते, जसं का तसा पक्षी उडून जात आहे आणि उडत आहे तर मग तो चालला. आपल्याला गुड बाय पण आपण म्हणू नाही शकलो त्याला, तो जनरली चालूनच गेला, आपण गुड बाय म्हणूच नाही शकलो. आणि याच्यातून आपल्याला लक्षात येतं की लोक आपापलं काम करून घेतात, आपलं काम करतात, आपल्याला आपलं काम करावं लागतं. बघा कसं असते, जेव्हा दुसरा व्यक्ती पर्स्पेक्टिव्हमध्ये येते तेव्हा त्याच्यासोबत हॅपीनेस आणि सॅडनेस येते, आणि जेव्हा हॅपीनेस येते त्यांच्याकडून तर जेव्हा तो बोलत नाही आपल्यासोबत तेव्हा सॅडनेससुद्धा येते. पण आपल्याला हे गोष्टीत घ्यावं लागेल, हे लक्ष घ्यावे लागेल ही गोष्ट की असं होणं स्वाभाविक आहे. आणि जेव्हा तुम्हाला दुःख होत आहे याचा अर्थ हेच आहे की काहीतरी इम्पॉर्टंट होतं त्या व्यक्तीसोबत, त्यामुळेच तुम्हाला दुःख होत आहे. नाही तर जर काही नसतं तर दुःख झालंच नसतं. आणि जर काही होतं मग ती किती छान गोष्ट आहे, तर त्यावर आपण समाधान ठेवून समोर आपण चालू शकतो. त्यासोबत अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे पीस, शांतता हे फक्त एकट्यासोबतच होऊ शकते, म्हणजे स्वतःसोबतच होऊ शकते, कोणा व्यक्तीसोबत होऊ शकत नाही. आणि जसं हॅपीनेसचं अपोजिट आहे सॅडनेस, तसं पीसचं अपोजिट काहीच नसते. एक तर पीस असते किंवा नसते. त्यामुळे जेव्हा आपल्या स्वतःसोबत पीससोबत राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पीस आपण फक्त स्वतःसोबतच येऊ शकतो, दुसऱ्या कोणाच व्यक्तीसोबत पीस येऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण स्वतःवर लक्ष देणं चालू करतो, आपण आपल्यावर लक्ष देणं चालू करतो, आणि जेव्हा आपल्यावर लक्ष देणं चालू करतो आपण डेव्हलप होत जातो, आपण इम्प्रूव्ह होत जाते आपली पर्सनॅलिटी. आणि जसं तसं होत जाते तसं आपले इन्कम सोर्सेस, आपले रिलेशनशिप्स, आपले सोशल लाईफ हे सगळं इम्प्रूव्ह होते, आपली मेंटल हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह होते. या सगळ्या गोष्टी घडत जातात. बेस्ट विशेस.